बातमी दिंडोरीमधून आहे। दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून जवळपास 9 जणांचा मृत्यू झालाय। रात्रीच्या सुमारामध्ये एक कार विहिरीमध्ये कोसळली। सर्व प्रवासी हे मृत घोषित करण्यात आलेले। तालुक्यामधील ही घटना आहे। हे सर्व प्रवासी इंदोरी गावचे आहेत। अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात मी पुन्हा एकदा जाणारे माझे सहकारी किरण गोटूर आपल्या सोबत आहेत। किरण, अतिशय भयावह अशी ही घटना आहे। अतिशय भीषण अपघात झालाय। 9 जणांचा मृत्यू झालाय। अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। काय माहिती आहे, हा अपघात कशामुळे घडला आणि सध्या पंचनामा करून पोलीस कसा तपास करतायत? अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। नाशिकच्या दिंडोरी भागामध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। हम्म। रात्री एक जो कार आहे तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीमध्ये जाऊन ही कार कोसळली आणि त्यानंतर ही अपघाताची संपूर्णपणे घटना घडलेली आहे। या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अत्यंत दुर्दैवी म्हणजे या मृतांमध्ये 6 लहान मुलांचा देखील समावेश आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये जो एकूणच हळहळ व्यक्त केला जातोय, हे सगळे लोक एका खासगी क्लासच्या खरं तर कार्यक्रमासाठी गेलेले होते आणि कार्यक्रम आटपून आपल्या घराकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये कार जाऊन आदळली आणि त्यानंतर ही संपूर्णपणे ही घटना घडलेली आहे। खरं तर ही कार थेट विहिरीत जाऊन कोसळली आणि विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होता आणि त्यामुळे या सगळ्यांचा पाण्यात बुडून 9 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 9 जणांपैकी 6 लहान मुलांचा समावेश असल्याने संपूर्ण परिसरामध्ये जो एकूणच हळहळ व्यक्त एकूणच करण्यात येतोय। या सगळ्या घटनेनंतर स्थानिक नागरिक असतील किंवा पोलीस असतील हे घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य हे केलं आणि जी कार या विहिरीमध्ये कोसळलेली होती कारला सुद्धा बाहेर काढण्यात आलं। पण या कारमधले सर्व 9 लोकांचा मृत्यू झालेला होता। नेमकं ही अपघात कशी घडली, एकूणच कशी घडली त्या संदर्भात अद्याप एकूणच माहिती कळू शकलं नाहीये। या सगळ्या अपघातासंदर्भात नाशिकच्या दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिकचा जो तपास आहे तो पोलिसांकडून सुरू करण्यात आला। नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।